नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मिनल लोकराज्य यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। जर तुम्हाला कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करायची असेल ती UPSC असो की ग्रुप डी पर्यंत म्हणजे क्लास 1 टू क्लास ABCD कोणतीही असो, आणि जर तुम्हाला सध्या करायचं असेल तर तुम्ही अकोल्यामध्ये कधीही येऊ शकता। लोकराज्य UPSC अकॅडमी शास्त्रीनगरला कधीही या। इथं आपले क्लासेस चालू आहेत। पोलीस भरती असो किंवा रेल्वे भरती, तलाठी भरती, तुम्हाला कमी पैशात चांगलं दर्जेदार शिक्षण इथं मिळणार आहे। माझा एकच मोटिव्ह आहे की जे मुलं डिग्री झाल्यानंतर जो कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा प्रिपरेशन करतात आणि त्यांना जे फेल्युअर फेस करावं लागतं ते फेस न करता आपण जे 3 वर्षाचा कोर्स असेल, जर 12वी तुमची नुकतीच झाली असेल तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे। 12वी झाली असेल तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरसाठी तुम्ही फाउंडेशन कोर्स करू शकता आणि लवकरात लवकर पोस्ट मिळवू शकता। आपण काय केलंय तर आपण फिजिक्सची नवीन सिरीज चालू केली आहे। कोणासाठी केली आहे तर ग्रुप डीच्या रेल्वेसाठी आपण चालू केलेली आहे। त्यामध्ये आपण फिजिक्स कशामध्ये केलं आहे? मराठीमध्ये केलेलं आहे। तर फिजिक्स मराठीमध्ये केलं असल्याने आपण काय बघितलं, आपण युनिट अँड मेजरमेंट हा चांगल्या प्रकारे बघितला आहे। माझा थोडा फोनचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी तुम्हाला फळ्यावर शिकू शकत नाही, तरी पण मी माझ्याकडनं जेवढाही प्रयत्न होते मी तेवढा करण्याचा ट्राय करते। आज काय बघणार आहे आपण? मोशन, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स, त्याला मराठीत काय म्हणतात? अंतर, गती आणि विस्थापन। आता मला सांगा, अंतर म्हणजे काय, किंवा अंतर म्हणजे मोशन म्हणजे काय, किंवा गती म्हणजे काय, किंवा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, ते आता आपण बघणार आहोत। तर पहिली गोष्ट म्हणजेच काय गती। पहिली गोष्ट म्हणजेच काय गती। गती म्हणजेच काय की एका गोष्टीपासून दुसऱ्या गोष्टीपर्यंत लागणारा डिस्टन्स किंवा चालणारा मोशन। आता तुम्ही घरापासून बाहेर जाता, तुम्ही घरापासून शाळेत जाता, तुम्ही क्लासला जाता, तुम्ही कुठे जाता, तर तुम्ही काय करता, तुम्ही मोशनमध्ये आलेले दिसता। म्हणजेच काय, एखाद्या वस्तू वेळेनुसार आपली जागा बदलते, एखादी वस्तू वेळेनुसार आपली जागा बदलते, त्याला म्हणतात गती, त्यालाच काय म्हणतात? मोशन। आता 3 प्रकारच्या मोशन्स आहेत, एक लिनियर मोशन, सर्क्युलर मोशन आणि पिरियोडिक मोशन। आता सरळ रेषीय गती म्हणजेच काय की काही लोक फिक्स अंतर आहे की आपल्याला घरातून निघायचं आणि शाळेपर्यंत जायचं, पण एका रेषेमध्ये जायचं, एका रेषेमध्ये जातात, त्याला म्हणतात सरळ। सर्क्युलर म्हणजेच काय, जर घड्याळाची दिशा आपला घड्याळ, आणि आवर्त गती म्हणजेच काय की जे वेळेनुसार चेंज होते, जसं झालं पेंडुलमची हालचाल, एक पर्टिक्युलर तो इथं थांबतो आणि इकडे जातो, इकडे जातो, इकडे जातो, इकडे जातो, ते पिरियोडिक टाइमसाठी जी मुवमेंट होते त्याला म्हणतात आवर्त गती। आता मला सांगा, आपल्या मोशनचं उदाहरण कुठे बघायला भेटते? तर आपल्याला सूर्यमालेत बघायला मिळते। सूर्यमालेत कसं बघायला भेटते? आपला सूर्यभाऊ आहे, सूर्यभाऊच्या अवतीभोवती काय करतात? पृथ्वी, उपग्रह जेवढे असतील, पृथ्वी झाला, व्हेनस झाला, नेपच्यून झाला, हे काय करतात? सूर्याभोवती फिरतात। मग हे फिरतात म्हणजेच काय की हे काहीतरी अंतर्ग्रहण करतात ना, अंतर पास करतात। आपल्याला माहिती आहे की आपला दिवस 24 तासाचा आहे, तर 24 तासामध्ये काहीतरी घंटे आपली पृथ्वी फिरतीये, बिचारी किती त्रास सहन करावा तिथला, तर ती फिरतीये म्हणजेच काय, ती मोशनमध्ये आहे। आपण श्वास घेतोय, आपण इथून तिथपर्यंत जातोय, किंवा गाडी इथून तिथपर्यंत जाते, म्हणजेच काय, ती मोशनमध्ये आपल्याला बघायला मिळते। मग आता चालवणारी कार झाली, उडणारे पक्षी झाले, किंवा फिरणारा पंखा झाला, त्यात आपल्याला अलग अलग प्रकारच्या मोशन्स बघायला मिळतात। आणि सगळ्यात जास्त गती म्हणजेच काय, आजकालच्या मुलींनी लावलेलं कान। आता मला सांगा, 18 वर्षाच्या मुली पडून जात आहे, ही चांगली गोष्ट आहे की चुकीची गोष्ट आहे? अरे बाई, शिक की, मोठी हो की, चांगला पैसा कमव, त्याच्याशी लग्न करायचं त्याच्याशीच लग्न कर। हे रिकामी गोष्ट करायची काही गरज आहे तुम्हाला? काही गरजच नाही ना। सोडा, आपला पाठ नाही येतो सध्या, आपला पाठ काय? मोशन। आपली पाठ काय? आपल्याला पडायचं नाही, आपल्याला कशामुळे पडायचं आहे? अभ्यासाच्या मागे पडायचं आहे। तर ही काय गती, ही काय आहे गती। गती म्हणजेच काय की एका गोष्टीपासून दुसऱ्या गोष्टीपर्यंत जाणं, किंवा एका ठिकाणापासून दुसरी काहीतरी अंतर पार करणं, त्यालाच काय म्हणतात? मोशन, असं म्हणताना आपल्याला दिसते। दुसरी गोष्ट म्हणजेच काय आपल्याला विस्थापन। आपल्याला काय माहित आहे? विस्थापन। विस्थापन म्हणजेच काय? आता मला सांगा, हा एक आपण साधा एक ट्रायंगल काढू, एक मिनिट, पेन, हा एक ट्रायंगल आहे। आता तुम्ही तुमच्या घरापासून, साधं उदाहरण, तुम्ही तुमच्या घरापासून शाळेत निघाले, किंवा कोणत्या मुलीच्या मागे निघाले, तर आपण काय करतो की तिचं घर जर इथं आहे आणि तुमचं घर जर इथं आहे,
तर तुम्ही काय करता, प्रॉपर असं लांब दुरून कोणाला न दिसणार असं लांब अंतर पार करता, लांब अंतर पार करता. पण तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की याच्यासाठी शॉर्टकट वे पण आहे, शॉर्टकट वे पण आहे. ज्या गोष्टीला शॉर्टकट वे, शॉर्टकट अंतर आहे, कमी अंतरात तुम्ही त्या ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जाता, त्याला म्हणतात विस्थापन. त्याला काय म्हणतात, विस्थापन. म्हणजेच काय की ए अंतरापासून बी अंतरापर्यंत जाणं, ए अंतरापासून बी अंतरापर्यंत जाणं, पण कमीत कमी टाइममध्ये, कमीत कमी अंतरामध्ये, त्यालाच काय म्हणतात, विस्थापन. त्यालाच काय म्हणतात, विस्थापन. आणि तो कशाने आपण पास करतो, तर आपण मोस्ट ऑफ टाइम पायथागोरसचं थेरम म्हणजे 10वीत वाचलं होतं, त्याच्यानुसार आपण सॉल्व करताना आपल्याला दिसते. विस्थापन समजलं का, की एक पर्टिक्युलर लाईन, आपल्याला अंतर तर पार करायचंच आहे, आपल्याला मोशनमध्ये पण यायचं आहे, समजते. आपण मोशनमध्ये चालत आहे, आपण अंतरही पार करत आहे, पण अंतर पार करताना छोटात छोटं अंतर पार करणं, त्यालाच काय म्हणतात, विस्थापन. त्यालाच काय म्हणतात, विस्थापन. आणि विस्थापनचं आपल्याला युनिट आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं, युनिट अँड मेजरमेंटमध्ये SI युनिट आपल्याला बघायला मिळते. सॉरी, दुसरी गोष्ट म्हणजेच काय, दुसरी गोष्ट म्हणजेच काय, अंतर. आता अंतर म्हणजेच काय, तुमच्या घरापासून तुमच्या घरापर्यंत शाळेपर्यंतचं अंतर, तुम्ही इथून तिथपर्यंत चालता ते अंतर, तर तुम्ही मोशनमध्ये पण आहात, आणि जर शॉर्टेस्ट पाथ कव्हर करत असेल तर तुम्ही डिस्प्लेसमेंटमध्येच आहात. म्हणजेच काय, ह्या तिन्ही गोष्टी एकामेकाशी संलग्न आपल्याला दिसतात. तिन्ही गोष्टी एकामेकाशी काय करतात, संलग्न आपल्याला दिसतात. कोणकोणत्या, मोशन, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. मोशन, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. म्हणजेच काय, काही अंतर आपण पार करतो तर डिस्टन्स कितीही असू शकते, इथून पासून इथपर्यंत आपल्याला डिस्टन्स बघायला मिळते. इथून जर तुम्ही स्टार्ट केलं, इथून जर तुम्ही स्टार्ट केलं इथूनपर्यंत, ते हे झालं कोणत्याही गोष्टीचं डिस्टन्स, हे झालं डिस्टन्स. पण याच्यासाठी आता हे एक लॉंग डिस्टन्स आहे, एक शॉर्ट डिस्टन्स आहे. फॉर एक्झाम्पल, पण तुम्हाला इथून पासून इथपर्यंत जायचं असेल ते कमीत कमी रस्ता हा दिसतो ना, तुम्ही रोज वावरात जाता, तो वावरात आपण मोठ्या लांब रस्त्याने जातो का, नाही. आपल्याला माहिती आहे की आपल्या आसपासमधून काही ना काही रस्ता निघते, याच्या वावरातून त्याच्या वावरातून आपण पोहोचून करून आपल्या वावरात जातो. तर ते झालं तुमचं डिस्प्लेसमेंट. ते काय झालं तुमचं, डिस्प्लेसमेंट. समजलं का डिस्प्लेसमेंट. चला पुढे याच्यावर आपण काही क्वेश्चन बघूयात. आता हे इंग्लिशमध्ये आहे, ते मराठीत पण मी तुम्हाला सांगतो. आता मला सांगा, आत्ताच आपण डिस्प्लेसमेंटचं काय बघितलंय, आपण युनिट बघितले ना, SI युनिट मागच्या स्लाइडमध्ये बघितलंय. मीटरमध्ये आपण डिस्प्लेसमेंट मोजतो. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, लेंथच आहे ना एका प्रकारची. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, एका प्रकारची लांबीच आहे. दुसरी गोष्ट म्हणजेच काय, इफ अ बॉडी ट्रॅव्हल इन ए सर्क्युलर पाथ. आता मला सांगा, हा एक सर्क्युलर पाथ आहे, म्हणजे याचा सरकमफरन्स, याचा परिघ किती आहे, त्याचा परिघ आपल्याला 2πr बघायला मिळतो. किती आहे, 2πr. जर तुम्हाला या सर्क्युलर कोणताही क्वेश्चन आला तर तो परिघ किती आहे, ते 2πr. 2πr म्हणजेच काय, तर r म्हणजे ही त्याची रेडियस, त्याची रेडियस. आणि याला काय म्हणतात, त्याचा डायमीटर. याला काय म्हणतात, त्याचा डायमीटर. त्याला त्रिज्या असं म्हणतात. r म्हणजेच काय, त्याची सर्कलची किंवा वर्तुळाची त्रिज्या. आणि त्रिज्याच्या दुप्पट काय भेटते आपल्याला, डायमीटर बघायला मिळते. जर आता मला सांगा, आपण सर्कल, पुरा एक सर्कल किती डिग्रीचं असते, 360 डिग्रीचं. अर्ध सर्कल कितीचं आहे, 180 डिग्रीचं. तर मी इथून सुरू केलं आणि परत इथं आले, तर मी किती अंतर कव्हर केलं, अंतर मी 360 कव्हर केलं आहे. पण माझा डिस्प्लेसमेंट किती आहे, 0 आहे. माझा डिस्प्लेसमेंट किती आहे, 0 आहे. कसं, आता मला सांगा, आम्ही काय म्हटलं, डिस्प्लेसमेंट की शॉर्टेस्ट अंतर. तर शॉर्टेस्ट अंतर म्हणजे काय, इथून मी इथंच थांबली तर काय झालं, माझं डिस्प्लेसमेंट, माझं विस्थापन कव्हर झालेलं दिसते. म्हणून इफ अ बॉडी ट्रॅव्हल इन अ सर्क्युलर पाथ, रिटर्न टू इट्स स्टार्टिंग पॉईंट, रिटर्न टू इट्स स्टार्टिंग पॉईंट, डिस्प्लेसमेंट इज द किती, मॅक्झिमम असेल, 0 असेल, इक्वल टू डिस्टन्स असेल किंवा इन्फिनिटी. तर आन्सर काय, 0 डिस्प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळते. दुसरी गोष्ट, डिस्टन्स काय, स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजेच काय, आता स्केलर आणि वेक्टरमध्ये सदिश आणि अदिश राशी आपण बघितलेले आहेत. तर अदिश राशी म्हणजे काय, की ज्या राशीला अंतर तर आहे पण कोणत्या प्रकारची दिशा आपल्याला दिसत नाही, किंमत तर आहे पण आपल्याला दिशा दिसत नाही, तिलाच काय म्हणतात आपण, सदिश राशी. अदिश राशी असं म्हणताना दिसे. सदिश राशी, अदिश राशी. स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी.
अदिश राशी म्हणजेच काय, फक्त किंमत. आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजेच काय, मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन, मूल्य आणि त्याची दिशा, क्लिअर होत आहे. दुसरा क्वेश्चन बघूयात आपण. बघा, हा एक क्वेश्चन, असे क्वेश्चन जर तुम्हाला या टॉपिकवर, कोणकोणत्या टॉपिकवर, मोशन, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, की कार ट्रॅव्हल 60 किलोमीटर पर आवरने इन 2 आवर, म्हणजे 60 किलोमीटरमध्ये ती 2 घंटे, 60 किलोमीटर अंतर ते 2 घंट्यात कव्हर करते. तर तिची स्पीड किती, तिची चाल किती. एक तुमची कार आहे, तुमच्याकडे कार नसेल तर आपली बाईक आहे, 60 किलोमीटर पर आवरने, 30 किलोमीटर पर आवरने किंवा 60 किलोमीटर अशा 2 घंट्यात ती अंतर कव्हर करते. तर त्याचं अंतर किती, तर आपला जो फॉर्म्युला आहे की भाई, कोणता, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. लेस गंध झाला राव. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे 60, टाइम किती आहे 2, किती आलं उत्तर 30. दिसते 30 आलं उत्तर. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं अंतर काढायचं असेल तर अंतर कसं काढतात, आपल्याला स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे. डिस्टन्समध्ये डिस्टन्स काढता ते टाइम दिला असेल तर स्पीड दिलं असेल, म्हणजे मोशनवरचे कोणतेही क्वेश्चन आले तुम्हाला तर डिस्प्लेसमेंट एक वेळ लक्षात द्या. आपण डिस्प्लेसमेंटचे 2-3 क्वेश्चन बघूयात. हे बघा, आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, आता हे एक अंतर आहे, फॉर एक्झाम्पल याची किती लांबी आहे 50 मीटर आहे, याची लांबी किती आहे 50 मीटर. त्याचं डिस्टन्स किती झालं, त्याचं डिस्टन्स झालं 50, याचं डिस्टन्स किती झालं 50. इथून पासून इथपर्यंत जात आहे, पण याची डिस्प्लेसमेंट किती झाली, त्याची डिस्प्लेसमेंट झाली 50, याची डिस्प्लेसमेंट किती झाली 50. आता दुसरं एक अंतर आहे, इथून पासून इथपर्यंत आणि तुम्ही रिटर्न आले, तुम्ही इथून स्टार्ट झाले, इथं गेले आणि परत या अंतरावर आले. तर हे पूर्ण उदाहरण किती आहे, हे पूर्ण 50 आहे, पूर्ण अंतर किती आहे 50. तर तुम्ही किती झाले 50 प्लस हे 25, म्हणजेच काय, तुम्ही डिस्टन्स किती कव्हर केला 75. डिस्टन्स किती कव्हर केलं 75, पण डिस्प्लेसमेंट किती कव्हर केली तर हे 50, कारण की तुमचा स्टार्टिंग पॉईंट हा आणि एंडिंग पॉईंट हा आहे. स्टार्टिंग पॉईंट हा आहे आणि एंडिंग पॉईंट हा आहे. समजते का, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स आणि मोशन म्हणजेच काय, हे तुम्ही फिरत आहे, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. समजते. तर आज आपण काय बघितलं की मोशन, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. आता मोशनला काय म्हणतात, गती, डिस्प्लेसमेंटला विस्थापन आणि डिस्टन्स. आता ह्या कशासाठी, तर तुम्हाला सांगा, तुम्ही रेल्वे चढायचे तर रेल्वेमध्ये तुम्हाला मोशन तुमच्या गाडीची समजलीच पाहिजे, तुम्हाला टाईम समजलाच पाहिजे, नाहीतर मग कसं होईल की आज रेल्वे पोचायची आहे तर 2 दिवसानंतर पोचते. तर ह्याच्यासाठी हे शिकणे गरजेचं आहे आणि फिजिक्स म्हणून रेल्वेसाठी महत्त्वाचं आहे. आणि तो सगळ्यात मोठी संधी म्हणजे काय झालं आहे की तो आपल्याला मराठीमध्ये शिकता येते. तो आता आपल्याला मराठीमध्ये शिकता येते. जर तुम्हाला शिकायचं असेल तर या की अकोल्याला भेटूयात आणि पुढच्या उद्याच्या लेक्चरला आपण याच्या पुढचा पाठ बघूयात. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.